बा इकडे पाठी दाखव. हे बघा आपण आता इथून आलो वर. हां इकडनं वर जाऊन आम्ही मोबाईल बघूया. गेला असतो. हां तर बघू याला पण ती वट बघा जास्तच पिसाळली काहीतरी तरी. नमस्कार मंडळी, मी अतुल प्रभू. तर मी रिकाम टेकडो या चॅनलवर माझं तुमचं स्वागत करतो आहे. तर आजचा विषय असो की आम्ही चाललो आता आमच्या गावात एक पांडवकालीन गुहा. ती गुहा तुमका मी आज दाखवणार आहे. तर माझं लंगोटी यार पांडव अजून येऊचो आता त्याची मी वाट बघतोय. तर घरातली सगळी कामं करून पूजा वगैरे करून आता आम्ही चाललो आहोत तिकडे आमच्या स्थानेश्वर मंदिर आहे त्याच्या बाजूकच त्याच्यावर साईड का ती गुहा. तर मी आज ती तुमका दाखवणार आहे आणि मंदिर आणि मंदिराच्या बाजूचा आजूबाजूचा परिसर तो पण तुमका कव्हर करून दाखवणार आहे. तर आता थोडी वाट बघून आता निघूया. तोपर्यंत तुम्ही व्हिडिओ का लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. एवढे 4 शब्द बोलून मी माझा भाषण संपवतो आणि आता तुमका व्हिडिओचा पुढे घेऊन जाते कारण पांडव इलेलो आत्ताच. तर आता आपण निघूया तिकडे जाऊ का. येऊन पोचला आम्ही इकडे आमच्या स्थानेश्वर मंदिराच्या इकडे. आता इकडनं एक रस्तो आता हे बघा पाठी. तर अशा प्रकारे ह्यो इकडे खाली आमच्या मंदिराकडे स्थानेश्वर मंदिराकडे हे चालला रोड जाता आणि इकडे ह्या साईड का वर जाता आमच्या पावण्यादेवी मंदिराकडे. तर आता इकडनं आम्ही खालना जाणार आहोत. पावसात निसर्ग म्हणजे एकदम सगळा हिरवागार असता आणि जरा बुळबुळीत पण असता. तर आता आपण खाली जाऊया. खाली तुमका दाखवतो मी पूर्ण उतारा. आणि ह्या साईड का म्हणजे काय वनराई आड बोलतात आमच्याकडे. ह्या साईड का आड येतं म्हणजे असं डायरेक्ट खाली असं ह्या साईड का. तर पावसात लय भरलेला दिसतं इकडे. हे इकडे काजीची झाडं आहेत म्हणजे मध्येच आंबो. तर अशा प्रकारे इकडे तेवढी ही नसता वर्दळ नसता त्याच्यामुळं कचरो वगैरे पडलेलं दिसतं बघा खाली. फक्त पुजारी आणि कोण भाविक असतात ते येतात. महाशिवरात्र किंवा श्रावण महिन्यात इकडे जरा जास्त गर्दी असतं. एकदम शांत ठिकाण वाटतं. येऊन इकडे काय साधनेसाठी पण तुम्ही बसू शकता. हे बघा जंगल. तर एक लहानपणीची इकडे आठवणी असतात म्हणजे जेव्हा जेव्हा कार्यक्रम असतात खाली महाशिवरात्रीच्या इकडे तेव्हा ह्या रस्त्यावर एकदा म्हणजे इकडे दुकानं भरलेली आणि लोक जात होती आणि माझ्यासोबत जो अजून एक होतं तो धावत जात होतं. धावत जात असताना रस्त्यानं जो पडलो ना म्हणजे पूर्ण त्याची ह्या चेहऱ्यापासून एका साईडपासून सगळी साला गेलेली. तर असे काय काय लहानपणीच्या आठवणी असतात ते आता आठवली होती मगाशीच माका म्हटलं आता सांगून टाकूया. कारण पूर्ण असं उतार असल्या कारणामुळं ना जरा रेवटाने तर पाय घसरतात आणि लहानपणी तुमका माहिती आहे म्हणजे काय धावत पळत इकडे तिकडे सगळं चालूच असतं. तर येऊन पोचला आपण गेट लागे आणि इकडे एक आपलं हे दिसतं म्हणजे छोटंसं ह्याच्यासारखा आणि ह्यो आपलं पूल आणि ह्या इकडे असा पाणी पास होतं ह्या साईड का. तर आपण एंट्रीपासून तुमका दाखवता. तर ह्यो आपलं गेट आहे बघा आणि इकडे स्टेज आहे म्हणजे जेव्हा महाशिवरात्रीचे नाही कार्यक्रम होतात तेव्हा काय कार्यक्रम भजन तशा अवतार नाटकं वगैरे असतील तर इकडे त्याच्यासाठी ह्यो स्टेज आहे आणि त्याच्या इकडे समोर इकडे पब्लिक प्रेक्षक जी कोण येतात बघू का तर ती इकडे त्या साईड का बसलेली असतात. तर हे बघा काय शांत वाटतं वर पत्रे आहेत ना त्याच्यामुळं शांत वाटतं आणि खाली वाळ असल्यामुळे थंडावा जास्तच जाणवता आपल्याला इकडे. तर पावसात एकदम बघण्यासारखं दृश्य असतात. पावसातले व्हिडिओ टाकले नाही आम्ही पण फोटो किंवा रील्स वगैरे असतात शॉर्ट असतील तर त्याच्यात ते तुमका दिसतात. आणि ह्या साईडने एकदा आमच्याकडे संब्रत्न बोलतात म्हणजे श्रावण महिन्यात जेवण असतं. श्रावण महिन्यातच ना रे हां श्रावण महिन्यात जेवण असतं. तर इकडे जेव कसे बसतात तर मी लहान असताना एक चेंडू आणलेलो म्हणजे तो आवडतो होतो बॉल माझं कवटी प्लास्टिकचं. तर तो असं हातात घेत असताना तेव्हा ह्यो जुनो पूल होतो म्हणजे एकदम जुन्या काळातलो असो पूल होतो दगडी वगैरे. तर ते हातातनं सटाकलो आणि तो गेलो इकडे व्हाव होता. एवढं रडत होतं मी. दादाने सांगितलं मी तुका नवीन घेऊन देते असा तसा. तर ते एका वस्तू का हे लावलेलं असतं लोळं लावलेलं असतं. तर हे बघा इकडे आपण एंट्री करतात नंदी महाराजांचं दर्शन होतं आपल्याला. त्याच्यानंतर इकडे गणपती बाप्पा आणि आतमध्ये इकडे शिवलिंग पिंडी आतमध्ये आहे बघा. तर अशा प्रकारे
तर इकडे 5 मिनटं बसणार आम्ही आणि नंतर मग त्याच्या आजूबाजूचा तुमका परिसर दाखवतो आहे. कारण आमच्या इकडे म्हणजे इकडनं असं वर गेल्यावर पांडवकालीन गुहा ना, पांडवकालीन गुहा बघूया. वर जाऊ जमला तर चढूक जमला तर ती पास करू होत. पण जरा भीती वाटतं, वटवागळा वगैरे असतात, अंगार येतात. मागच्या टायमाक ही समृद्धनं श्रावण महिन्यात आम्ही गेला होता तेव्हा ती पास केली होती गुहा. म्हणजे इकडनं हे केल्यावर आमच्या इकडे मोठा कॅन्टीनच्या आधी बाहेर पडक होता. तर अशा प्रकारची मोठी गुहा असतात. आणि आता काय बिबट्यांमुळे जरा दोघा तिघा जण जाऊ का भीती वाटतं. जर जास्त जण असले तर काय तेवढी भीती वाटत नाही. तर हे बघा, हे मंदिराचा सगळा एरिया असं काय का. हां तर ह्यो ह्या साईडचं हे आराखडा. तर ह्या ज्या मंदिर आहे ना ह्या, तर पूर्वी ह्या ह्याच्यात होता. म्हणजे ह्या म्हणजे असंच म्हणजे काय बोलतात का आपला, ही जी आता आकृती आपल्या समोर दिसता त्या आकृतीचा होता, सेम असाच होता. आणि त्याच्यानंतर मग ह्या मंदिर आपला बांधला नाही जा आता हा. तर म्हणजे हां म्हणजे कोणी बघितला नसतात तर त्याच्यासाठी हे म्हणजे जशाक तसं उभे बसं त्याचं आराखडो ह्या मंदिराचं थंय उभं केलेलं. आणि मग नंतर मग त्याचा उपयोग पण काय होता, जेवण वगैरे भात वगैरे आपण पसरवून ठेवता त्याच्यासाठी इकडे उपयोग होता ह्याचं. तर अशा प्रकारे आजूबाजूचा शांत असा वातावरण आणि बाजूकाच अशी वाहणारा भाग, जो वाहणारा पाणी, सगळ्यांचं कॉम्बिनेशन होऊन एकदम इकडे शांत बसायसारखं वाटतं. ना बसतात. तर हे इकडे पिण्यासाठी आणि म्हणजे मंदिरात जाऊच्या आधी इकडे हातापायावर पाणी घालून मग इकडे मंदिरात जावतं. तर त्याच्यासाठी इकडे सोय केलेली आहे पिण्याच्या पाण्याची. तर अशा प्रकारे आता आपण जाता वर, जी मेन पांडवकालीन गुफा ती दाखवतो प्रयत्न करते. चला वर. ॲक्च्युली काय होतं माहिती आहे, पावसाचा एवढा पाणी असतं इकडे की म्हणजे ते आपण तो गेट आहे आपल्या इकडे आता येऊ का, तर त्या गेटने पास होतं पाणी. एवढं पाणी असतं बाप रे बाप, म्हणजे विचार करू शकत नाही तिकडे आतमध्ये येऊचं पण. तर खरंच जी शांती आणि हे असतं, पाण्याचा आवाज फक्त जरा खळखळ येतात त्याच्यामुळं, नाही तर एवढं शांत ठिकाण वाटतं ना जबरदस्त. म्हणजे इकडेच बसायचा, इकडेच हे करीत राहता, बसून राहायचा असं वाटतं. कुर्ल्यांगा एकदा लय लहान असताना, म्हणजे ती टायरवरची ट्यूब, टायराची ट्यूब आणि त्याच्यावर घेऊन, म्हणजे मी रुपो विपो होता, आणखी कोणतरी पासच आमचा काढू घेऊन ना. तर जरा इकडे गवता म्हणजे जरा भीतीच वाटता. हे जे हे असतं हे बघा असं, हो काहीतरी बसलेलो असं तो. मोठीच्या मोठी अशी झाडात आपण हिला इकडनं ह्या साईडने खालना. आणि आता जाता इकडे वर. देवा बाबा वर चालला, लक्ष असू दे. हा वा ओरडत चल बोमटत चल. मग तोच म्हणूनच इकडे आवाज येतात रे वर कसलं पाण्याचं. तर ह्या नवीन झाड कोसळलं. गुहा काय कोसळत ना. अरे हा रे पांड्या खाली येला नाही ती बघ गुहा तिकडे आहे. म्हटलं असं का आलं, म्हटलं एवढा कधी खाली आहे. तर ह्या झाड पडला हालीच पडलेला दिसतं ह्या पावसाचा. आणि एक नंबर असो त्या गुहेचा आकार. तर इकडनं खालनं जाऊ पाठ हाती. अरे बापरे जाणार कसं, या दगडीवरनं जाऊचं लागणार. हा हे बघा. तर जरा धक्कोच बसलो होतो, म्हटलं गुहा काही दिसत नाही सावकाशी. तर म्हणजे पिक्चरात नाही आपण जसे बघताव ना, साधू संत असे खायच्या तरी गुहेत जाऊन हे करीत बसत, त्या प्रकारचे इकडे हे
घालून येले. तर हे बघा, जो एक नंबर बोललो होतोय ना मी, हा एक नंबर आहे बघा, सेम एक नंबर शेप सारखं. आणि इकडे म्हणजे आमच्या मुठाट कॅन्टीनवरनं इकडनं असं पाणी एवढा मोठा येतात, ह्या इथं येतात आणि इकडे पडता. तर अशा प्रकारे ही गुहा. आणि आम्ही जात आहोत, जास्त पॉवर असले तर जात आहोत. समोर गेलेली आहे एकदम बुतूर, जवळजवळ लय लांब आहे बघा. कोण हे बघा, म्हणजे आता मोबाईलमध्ये तेवढा दिसत नाही, पण उजेड विजेड हा इकडे. तर आता दोघे जण जाऊ, त्याच्यामुळे जरा भीती वाटत. नाही तर इकडनं वाडीतले पॉवर वगैरे जातात, पास होतात. जवळजवळ 200-300 मीटर अशी लांब आहे. हां, महाशिवरात्री का नक्कीच पॉवर म्हणजे दरवर्षी असं ठरलेलाच असता की बाबा ही पास करूची. हां हां हां. तर महाशिवरात्री काय होता, पाण्याची गरज असतं आणि खाली तिकडे जिकडे आपण बघितलं पाईप लावलेलं तिकडे साफसफाई चालू असतं. त्याच्यामुळं मग आम्ही इकडनं इकडे डायरेक्ट पाईप टाकतात आणि ह्या साईडने डायरेक्ट पाणी, चांगला पाणी घेऊन जातात. तर आता सकाळी दिला होता, सकाळीच म्हणजे एकदम पण सकाळीच नाही. माझ्या घरी काय नाश्ता नसता, म्हणजे मम्मी मुंबई गेल्यापासून आम्ही काय सोबत खावता, म्हणून म्हटलं पांड्यामधला वडापाव घेऊन येऊया. पांड्या वडापाव दाखव. तर आता इकडे मस्त ह्याच्यात आहे, सावळेचा शांत ठिकाणी थोडंसं नाश्ता करता आणि आता परत खाली जातो विचार होतो गुहेचा, पण जरा भीती जातं जाऊया. हां, बुळबुळीत झालेला असतात ना, तर मोबाईलचा प्रॉब्लेम हा, बुळबुळीत झाला, पडला बिडला. आणि मेन काय वट वागळा असतं त्याची भीती वाटतं, खपकनशी अंगार येतो. चला येवा वडापाव खाऊ का तुम्ही पण. ठेवा ठेवू, घेते नंतर. केवढे मोठे वेली आहेत बघ. झोके घेऊया. तर अशा प्रकारे आता आम्ही चाललो खाली परत. आणि ह्या याचो एंड तुमका दाखवतो ना, ह्यो एंड हा. आणि जिकडे सुरुवात होता तिकडे आता वर जाऊन आम्ही बघूया. हां, तर बघू, ट्राय करता जाऊचं तिकडनं वरनं पांड्या असेच एंड काय तो दाखव. तर हे वेली तुमका दिसतं त्याच्या त्या साईड का, म्हणजे जेव्हा घास नव्हते तेव्हा आम्ही इकडे पप्पा, मी आणि मम्मी इकडे लाकडा तोडू काय ह्या साईड का तर जाऊची डेअरिंगच नाही, कारण इकडे एकट्या दुकट्यानं जाऊचो विषयच येत नाही. कारण इकडे प्राणी असतात, जंगली प्राणी असतात इकडे ह्या साईड का, तर त्या साईड का. तर हे बघा, ह्या इकडे भला मोठा, एवढा मोठा दिसतात हा बेलाचा झाड आणि इकडे ही तुळस. तर अशा प्रकारे आता मी ह्या साईड का दाखवतो, म्हणजे ह्या साईड का इकडे चुली वगैरे जेवण करण्यासाठी, जेवण करूसाठी. तर ह्या चाफ्याचा झाड मागच्या पावसात म्हणजे जेव्हा वादळ इला होता मोठा तेव्हा पडला. तर आता आपण चाललो इकडे ठिकाणी ना, एंड इकडे होतो, सुरुवात जिकडनं होता त्या गुहेची तिकडे. जंगल असतात ना, ते कोण गेलं नाही, त्या दिवशी आम्ही गेला होतो कलमा बघू का, पण ते घाईत असल्यामुळे अर्ध्याना पाठी. कोण गेले? पप्पानी मी. पण जंगल असणार. तर गाडी लावली आहे इकडे आणि आता जिकडे सुरुवात होता तिकडे दाखवते. बगळे पोंगटूक लागले. तर ऊन आता लागोक लागला. ऊन म्हणजे तेवढा पण भासत नाही, कारण इकडे ह्या ऊन म्हणजे ठीक आहे, कारण सकाळची जी काय थंडी असता इथपर्यंत येईपर्यंत, मागे येईपर्यंत थंडीच थंडी असता. कारण खाली इथपासून खालनं सगळी झाडी झुडपा असल्यामुळं सकाळची वर येताना, बागेत येताना लय हे होता, प्रॉब्लेम होता. प्रॉब्लेम म्हणजे लय थंडी लागता. पब्लिक जाता पुढे. हो. आता मी बघा गुहेच्या मेन ठिकाणी ह्या साईड काही इकडे पायरी आतमध्ये जाऊसाठी पायरी बनवलेली कोण तेवढी आहे. तर आता अजून 1-2 ठिकाणी आहे, तर दुसऱ्या ठिकाणी तिकडनं आम्ही आता जाणार आहोत.
ती वाट पण नक्की तुमका हीच वाट दाखवतो. आहे तर ही पण थोडी हीच आहे. किचकटच वाट आहे कारण वेली वगैरे सगळे इलेले ते बघा वाघांचा आवाज आतमध्ये. येतो जाऊया. पांडव माका सांगत होतो की चल पुढे म्हणून त्याचा म्हटलं नाही रे बाबा आपली एवढी पण डेअरिंग नाही तर चल म्हटलं. त्या साईड का पण एक सावकाश चलो. हा चप्पल घातलं नाही नाही चल चल काय नाही मी म्हटलं तू काढलंस की काय चप्पल म्हणून तुका विचारते. तिकडे खाली नको जाऊया. अरे बापरे असा करूचा. तर उतरोचा म्हणजे डेंजर आहे. माझ्या हातात मोबाईल आहे पडलं इथं डायरेक्ट खाली खाली काय बापरे. तर अशा प्रकारे हा हे बघा येताना काय वाटणार नाही तेवढा. दुसरीकडे जाऊया दुसरीकडे नाही सावकाश चल माका वाटतं ही वाट नाही रे ती हीच वाट हा. तर थांबा फ्रंट कॅमेरा चालू करते जरा. हो तर मंडळी हे बघा इकडनं अरे बापरे माझ्या जाऊ का जरा भीतीच वाटतं. दर फ्रंट कॅमेरा चालू बॅक हे कर मोबाईल ते स्टॉप कर आणि चालू कर. तर थरारक अशी व्हिडिओ करताना मॅनवाईलचे काय त्या प्रकारे मोगली. आता आपण जाणार इकडे जाणार हा? असं जाणार बाकी आपण काय नाही ही वट वागा उठता नाही. ती नाही एवढं आपल्या अंगावर नाही येत वरच्यावर जातात ते. बाबा इकडे पाठी दाखव. हे बघा आपण आता इथून आलो हां इकडनं वर ना त्या साईडने दिलं आणि इकडनं पण हे बघ. पण पावडे कसे कोरलेले असते ना काय तेव्हाचं काय सांगू शकत नाही खरोखर कातात कोरलेला बघ पूर्ण. एवढ्याकडे हे बघा ह्या साईडने पण असा ओपन हा. चौकोनी कोरला नाही आहे. तर वटवागळांचा आवाजच आवाज येता जाऊ का भीती वाटता. त्याच्यामध्ये तर खाली गेला असता आपण पण मी जाते. आता आपण इलाक्यात इल्ला आहोत. हे बघा इकडे हे वटवागळा जास्त पिसाळला असल्यामुळं इकडे जाऊ शकत नाही. आणि इकडे हे होल दिसता हे होल असो म्हणजे जे आपण खाली तिकडे हे करीत होता तिकडे गेलेलो होतो. आणि ते आपल्या जेव्हा खालना आपण बघित होता वरचो भाग तर तो वरचो भाग आहे तिकडे. ॲक्च्युली ब्राईट जास्तच झाला. हे बघा मध्ये मध्ये कसं पोकारला जातात ना. हो हे मध्ये मध्ये होल आहे तसे इकडे हे बघा. तर अशा प्रकारे ही पांडवकालीन गुफा होती. हे माका वाटतं सूर्यप्रकाश येण्यासाठी इकडे हे ते कालांतराने मग नंतर मग हे पावसाच्या पाण्यानं वगैरे हा सगळा मोठा मोठा होत गेला बगदाडा. तर अशा प्रकारे केलेला ह्यो इकडे तिकडनं एक वाटा. अरे बापरे तिकडनं पण पांड्या तिकडनं लय वाकून जावचं लागतं रे. नाही ती कायची गुहा मग आम्ही गेलेलो काय आम्ही बाहेर काय ना झाला ते आठवत नाही माका खयच्या. हा तेच वाकून जावचा लागतं पूर्ण त्याच्यातनं कारण दिनो अडकलो होतो. हा तर आतमधले भयंकर असे वेगवेगळे आवाज ऐकून जर आम्ही घाबरले असो ते पण पांड्यात तसं दाखवित नव्हते घाबरले असो म्हणून आम्ही आता इलाव बाहेर इलाव तर या वटवागळांनी सगळं धुमाकूळच घातलेलं होतं. इकडे घार पण आता इलेली होती सगळी ही वटवागळा बाहेर इली आहेत. आणि ह्या साईडने पण उतरो का पायऱ्या आहेत. हे बघा हे असे इकडनं जाऊचा जर चुकून आपण गेला असताव ना तर वटवाघाने आपल्या खालाने असता अंगार इली असते हागून बिगून ठेवला नाही असता. हे बघ पकडला ना कोणीतरी वाटतं. हे बघ पडला कोणतरी गेलेलं वाटतं प्राणी खायचं तरी तेव्हा ते जास्त. तर अशा प्रकारे
आपली पांडवकालीन गुफा जी फिरो केला होता ती तेवढी कव्हर करू भेटली नाही, पण जेवढी करू भेटली तेवढे मी तुमका दाखवलंय. तर व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि पांड्या काय सबस्क्राईब करा. हां आणि फेसबुकवर बघत असाल तर फॉलो पण करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओचा. बाय बाय. मग परत